मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ढेकाळे गावाच्या हद्दीत 15 फेब्रुवारीच्या रात्री घडलेल्या भीषण अपघातात रितेश रमेश सिंह वय वर्ष 34 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। हा अपघात त्या दिवशी रात्री अंदाजे 11:30 वाजण्याच्या सुमारास घडला होता। माहितीनुसार रितेश सिंह आणि त्यांचा मित्र निखिल गणेश वडे हे नालासोपारा येथून बोईसरकडे जात होते। त्यांच्याकडे निखिलच्या मित्राची MH06 AW 0799 या नंबरची कार होती। मात्र 15 फेब्रुवारी रोजी रितेश सिंह आणि त्यांचा मित्र निखिल गणेश वडे हे मुंबई अहमदाबाद महामार्गावरून नालासोपारा येथून बोईसरकडे जात असताना ढेकाळे गावाजवळ अचानक त्यांची ती कार बंद पडली, ज्यामुळे ते दोघे मिळून कार रस्त्याच्या बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करत होते। याच वेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली। या जोरदार धडकेत रितेश सिंह यांना गंभीर जखमा झाल्या होत्या। त्यांना तातडीने मनोर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। निखिल वडे यांच्यावर काश्मीरा येथील वोखार्ड रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर अपघात घडून अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झालाय। मनोर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत। तर या अपघातानंतर हरबंस सिंग नन्नाळे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे। त्यांनी सांगितलं की या हजारो वाहनांकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दरवर्षी टोलच्या माध्यमातून हजारो कोटींची बक्कळ वसुली करून देखील महामार्गावर सुरक्षिततेच्या आवश्यक उपाययोजना करीत नसल्यामुळे वारंवार अपघात होऊन दुर्दैवी बळी जात असल्याचं मत हरबंस सिंग नन्नाळे यांनी व्यक्त केलं आहे। याकरिता मी व माझे सहकारी याबाबत गेली अनेक वर्षापासून लढा देत असून प्राधिकरण या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष करीत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। मात्र अशा अपघाताला भरधाव वाहने सुद्धा कारणीभूत आहेत। मात्र मुंबई अहमदाबाद महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी यामुळे सुद्धा अपघात घडत आहे। आजपर्यंत महामार्गावर सोयी सुविधा व योग्य नियोजन कधीच दिसून आले नाही। या महामार्गावर अनेक तांत्रिक अडचणी कायम आहेत। बंद पथदिवे, सूचना फलक, दिशादर्शक फलक, संपर्क क्रमांक फलक, स्वयंचलित संपर्क यंत्रणा, गस्ती पथक व इतर भौतिक सुविधांची निगडीत असलेली महामार्गावरील यंत्रणा पूर्णपणे जर्जर झाली आहे। अपघातावेळी योग्य वेळेत मदत न पोहोचणे, महामार्गावरील वाहने बाजूला काढण्यासाठीची यंत्रणा अशा अनेक समस्या महामार्गावर डोके वर काढत आहेत। मात्र अशा त्रुटींकडे मात्र कुणाचेच लक्ष नाही। प्राधिकरण कार्यालयातील अधिकारी कर्मचारी या समस्यांकडे जातीनं लक्ष देत नसल्यामुळे समस्या वाढतच चालल्या आहेत। तर व्हाईट टॅपिंग किती जणांचे बळी घेणार असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे। तर महामार्गावरील अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागानं कारवाईचा बडगा उचलला पाहिजे। तर एकीकडे स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्त रस्त्यावर अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे।